हाय, हॅलो, वेलकम टू आरुश्रीज नेस्ट. मैत्रिणींनो, आज आपण परत एकदा छान अशा गप्पा मारूया आणि बघूया माझे डेली रुटीन. सकाळी वॉक करून येते. छान गार्डन आहे, गार्डनमध्ये मस्तपैकी वॉक करते. लॉनवरसुद्धा बिना काही पायात घाले चालायला खूप छान वाटतं, मस्त वाटतं. घरी आले, बघितलं तर बाल्कनीत आज नवीन रंगाचं, नवीन उमेदीचं फुल उमललेलं होतं. म्हटलं चला आता थोडासा भूक लागली होती, नाश्ता करूया. सकाळी माझा चहाबरोबर एक नाश्ता असतोच. आज टिफिनला मुलींना ह्याचा पराठा दिला होता. हे आहे मेन इन्ग्रेडियंट, याचं कोथिंबीर आहे. दाण्याच्या कुटामध्ये कोथिंबीर, ओवा, बेसिक मसाले, लाल तिखट, मीठ वगैरे टाकायचं, थोडे जिरे वगैरे टाकायचे, तेल टाकायचं आणि छान ते मिक्स करून ते स्टफ करायचं. छान लागतो हा पराठा. मी माझ्या शाळेमध्ये नेहमी हा घेऊन जायची, तीच आठवण, तीच कंटिन्यू केलं. मुलीही ते घेऊन जातात, आवडीने खाता. वीकली मी एकदा तरी हा पराठा त्यांना नक्की देते. हा लोणच्याबरोबर पण खूप छान लागतो. मला तर खूप आवडायचा. मला आठवतं माझ्या शाळेची आठवणच जागी होते याच्यामध्ये. छान लागतो. आज म्हटलं चला चहा ठेवलेला होता बाजूला, चहाबरोबर पराठा खाऊया. तर मग अशी सुरुवात होते. आज बरेचसे कामं होते लाईनमध्ये, प्लॅनमध्ये, काय करायचं होतं. घराची स्वच्छता, खास करून मेन माझं फ्रीज क्लिनिंग करायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला आधी पोटभरीचा नाश्ता करून घेऊयात, मग फ्रीज क्लिनिंगला मला बराच वेळ लागतो. मग नाश्ता वगैरे, चहा नाश्ता केला, फ्रेश झाली, देवपूजा वगैरे आटोपली आणि सुरू झालं माझं क्लिनिंगचं काम. फ्रीज क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा विषय मला वाटतो. कारण की आपण गृहिणी ना, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये इतकं महत्त्वाचं वाटतं मला ते फ्रीज, की आपण त्याच्यावर खूप अवलंबून असतो. काही उरलं, काही मसाले असतात, काही डाळीसाळी असतात, आपण त्याच्यामध्ये ठेवतो. आता माझ्याकडचं तर वातावरण असं असतं की मला आवर्जून काही डाळी, काही असतात मसाले वगैरे, ते त्याच्यामध्येच ठेवावे लागतं. बाहेर ठेवलं तर ते मोस्ट ऑफ द टाईम खराबच होतात. त्यामुळे मी मागचा खालचा व्हेजिटेबल्सचं जे ट्रे आहे ना, तो मोस्टली माझा त्याच्यासाठीच यूज होतो. मी त्यामध्ये ठेवत असते. काही जे खूपच खराब होणाऱ्या गोष्टी असतात ना, काही पिठं वगैरे मी त्याच्यात ठेवत असते आणि राहतात ते व्यवस्थित. मग डीप क्लिनिंग केलं, हा माझं मंथली एकदा तरी माझं असं डीप क्लिनिंग होत असतं. मी वीकली तो क्लीन करत असते, पण मंथली असं पूर्ण डीप क्लिनिंगला वेळ नाही मिळत, तर मंथली एकदा करते. वेळ होत होती. मुली आल्या शाळेतून, बघत होत्या बटरफ्लाय आलेलं होतं आमच्या गॅलरीत, पण ह्या जाळीमुळे काही त्याला आतमध्ये येता येत नव्हतं, तर त्या फुलावर बसण्यासाठी आलं होतं. ठीक आहे, आता मुली पण आवडत होत्या, त्यांनाही फ्रेश व्हायला लावलं. फ्रेश झाल्या, जेवायला बसल्या, तोपर्यंत माझंही सर्व वाळून गेलं होतं. म्हटलं आता फ्रीजचं परत एकदा सेटअप करून देऊ, म्हणजे बरीचशी अजून पुढे कामं पण होती. फ्रीज सेटअप, फ्रीज क्लीन, डीप क्लिनिंग, सर्व गोष्टींना बराच वेळ जातो, तुम्हालाही माहिती आहे. डीप क्लिनिंग म्हटलं तर पूर्ण सगळं क्लीन करून छान झालो तयार. मग त्यांचंही तोपर्यंत जेवण आटोपलं होतं. खाली सोसायटीमध्ये एक फंक्शन आहे, त्याच्यासाठी डान्सची प्रॅक्टिस चालली होती. स्पर्धाचे म्हटलं तरी चालेल, तर त्याच्यासाठी डान्सची प्रॅक्टिस घेतली त्यांची. मग त्या फ्रेश झाल्या, थोडासा अभ्यास झाला, खाली खेळायला निघून गेल्या त्या. म्हटलं आता इव्हिनिंगला तर काही इच्छा नव्हती की पोळ्या वगैरे करायचं, तर काहीच मन नव्हतं. मग मिस्टरांना म्हटलं चला पाव घेऊन या तुम्ही, आज मस्त आहे की पावभाजी करते. तसं पावभाजी म्हटलं का माझं थोडं हेल्दी व्हर्जन असतं. मी बीट आणि गाजर टाकते त्याच्यामध्ये. तर त्या भाज्या उकडत टाकून दिल्या होत्या. एकीकडे कांदा कटिंग झाला. हे असे काही मशीन्स वगैरे असतात ना, ते मस्त असतात. माझ्याकडे तसं फूड प्रोसेसर आहे, पण कांदा कटिंगला मी हाच वापरते. छान आहे, पटकन छान चॉप होऊन जातो कांदा आणि फटाफट होतात कामं. भाज्या तर लावून दिल्या होत्या कुकरला. आता म्हटलं चला आता टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची होती. टोमॅटोचे पेस्ट करण्यासाठी मी मिक्सरमध्ये टोमॅटोचे काही फोडी करून घेतल्या. अद्रक आणि लसूण टाकून पेस्ट करून घेतली आणि मग कढईमध्ये बटर टाकलं, थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये बटर. आता हे जे बटर आहे ना, हे होममेड बटर आहे. मी तूप केलं की थोडंसं बटर करून घेत असते साईडला. पावभाजी माझ्याकडे वरच्यावर होत असते, त्यामुळे बटर मी करून घरचंच बटर असतं माझं. ते पेस्टही झाली होती, पेस्टही टाकून दिली मी. कांद्यामध्ये छान परतू दिलं. तोपर्यंत तिकडे शिट्ट्याही झाल्या होत्या, तर ते गार होत होतं भाज्यांचं. म्हटलं आता इकडे भाज्याही गार झाल्या, मॅश करून घेतल्या चांगल्या छानपैकी. बीट होतं तर ते चांगलं होत नाही, तर ते मिक्सरमधून एकदा चांगलं काढून घ्यावंच लागतं. त्याची थोडी पेस्ट करून घ्यावी लागते. आणि ते बीट जे आहे ना, ते मोस्टली मी ते मुलींच्या पावभाजीमध्ये जास्त वापरते, कारण की मी दोन वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवते. म्हणजे भाज्या तर सगळ्या एकत्रच असतात, पण बीट जे वेगळं काढलेलं असतं ना, मी ह्या मुलींच्या भाजीमध्ये थोडं जास्त टाकते. थोडी टेस्ट बदलते, पण ठीक आहे, त्यांना कमी तिखट लागत असतं, तर त्या मुलींनी पण आवडीने खातात आणि आपल्यालाही बरं वाटतं. असा होता माझा आजचा दिवस.
कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा. चलो बाय, टेक केअर.